एकदा बॅलन्सिंग करून घे. आवाज कमी कर. थोडे मॉनिटर लांब ठेवले का मला असं वाटतं. जरा मॉनिटरच्या बाजूला हवा ना जरा, आणि तो जरा मॉनिटर पुढे घ्या ना. हवं तर त्याच्या पाठीमागे बसा, थोडं पुढे. जॉब नाही खोललाय ना, बँजूचा आवाज आहे त्याला, आपला आवाज नाही त्याला. सौरभ तो पण मॉनिटर जवळ यायला काय, कारण सगळं वाजल्यानंतर आवाज येत नाही. नाही येत ना आवाज, कारण की
त्याचा शब्द प्रॉपर पोचले पाहिजेत ना, त्याच्यामुळे. ठीक आहे ये मग. विराजमान झालेली आहे. अर्थात इथे माझा महिला वर्गही बऱ्याच प्रमाणात उपस्थित आहे आणि खरंच कौतुक वाटतं या महिलांचं की आज या शक्तीसुराच्या कार्यक्रमाला त्यांनी एवढ्या संख्येने उपस्थिती दाखवलेली आहे. तर आज ही जी आदिमाया आहे, ही जी नारी शक्ती आहे, तिचा पहिला मान आहे आणि म्हणून या आदिमायेच्या चरणाशी माझं एक पहिली वंदना, पहिलं स्तवन.
गणपती बाप्पा आपल्या कोकणात गाजत असलेल्या चालीवर आणलाय. गरादी तुझ्या पायात पैंजण वाजती, झुम झुम तालावरती. सुंदर गवळण आहे आणि त्याच्यावरती गवळण बांधलेली आहे. तर बुवा लक्ष द्यायचंय शब्दाकडे. गाजते कीर्ती या भूधरती, गणेश खरोखरी. विश्व ही सारी चरण धरती, मनोभावे स्मरती. मगन तुझी पाहून मंगलमूर्ती, माझी तहान भूक हरती. आणि म्हणून काय म्हणायचंय, या विश्वास चालक मालक गणराज आहे हा माझा. सृष्टीचा राजा, त्याच्या नावाचा आहे सारीकडे हा गाजावाज. आणि त्याचं नाव स्मरण म्हणजे अहो या तेजचा श्वास आहे. आणि गण तुझी पाहून मंगलमूर्ती, माझी तहान भूक हरती. विश्व
चला चालेल का नंतर गवळणीला सुरुवात करायची बरोबर. चलो नीचे बैठो. बसा 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 बसा. तर आता श्रवण आणि गाण झाले बरोबर बरोबर आहे की नाही. मग आता काय जेवढा तुमचा आवाज तेवढा गाणं जरा दमदार घ्यायचं नाहीतर मग काय उपयोग नाही. मग मी पण आपलं काय राहू दे काहीतरी गाऊन जाईन आणि मग अशीच जाईल. चालणार आहे का नाही ना. आता बघा सणस इथं किती वेळा असतो दरवर्षी असतो का नाही. म्हणजे सणसचं हे माहेर आहे का नाही. मग माहेरातनं वधूला सासरी कवा पाठवणार तुम्ही. एवढी वर्ष बुवा इथं आहे बुवाचं लग्न झालंय काय. मग आयोजकांना ह्याचा विचार का नाही हो तुम्ही करीत. जरा जल्दी एक रामपुरातली बघून तरी द्या त्याला म्हणजे काहीतरी होईल बुवाचा. आता वय किती होत आला हा का नाही. नुसता झिपऱ्या हलवतो म्हणून तुम्हाला आवडत होतो. ते आता झिपऱ्या कापल्या जातील माहितीये ना. बुवा नमनात मावशी पण करतात सुंदर काम करतात. तर आता माझं एवढंच म्हणणं आहे बुवाचं लग्न झालंय. बुवा तुम्ही माझ्या लग्नावरती येऊन नंतर काही बोलाल तिचं लग्न झालंय नाहीतर मग माझं लग्न नाही झालं त्याच्या नाचातली पोरगी दे. माझ्या नाचातली काय माझ्या नात्यातले पण तुला कोण देणार नाही. कारण तू काय धड नाही आहे. आता येता येताच कुठेतरी वाटत टाकला असशील. ह्याचा लक्ष बायकांकडे असतो का नसतो मला माहित आहे. पण ह्याच्याकडे मात्र सबूत असतो. कुठला पण कार्यक्रम असू दे सणस कसा टुन 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 होऊनच येणार असा सणस. तर आता जरा आम्हाला पाण्याच्या बाटल्या द्या. सगळ्या बुवाला दिल्या काय पाण्याच्या बाटल्या. आयोजकांना विनंती इथे आणून द्या. तर आता बुवाचं लग्न झालं नाहीये. मी पुन्हा शब्द रिपीट करते कारण का तर माझी गवळणच त्याच्यावर डिपेंड आहे. बरं कृष्णाने राधेशी लग्न केलं होतं का हो नाही केलेलं बरोबर. बघा कशी शास्त्र शुद्ध पद्धत. माझ्या माय माऊल्यांनी अजिबात घाबरायचं नाही ना मान खाली टाकायची नाही. ते आपण गोट्या बिट्या काय काढणार नाही. दांडू बिंडू आपण काय काढणार नाही. हा ते आता झालं जुनानी. ह्याच्या गोट्याने दांडू काढून मला काय वाटणार आहे. चालला याच्या पुसलेला दांडू तो पण नाही राहिलाय नाही. ह्याच्यात पण काही दम नाही राहिला. आज एवढी वर्ष कार्यक्रम झाली पण आज भेंडी नाही तेजल पवार गाजवून गेली तर नाव नाही लावणार. आपलं बोलणंच असं आहे रोगबाई ठोक. तू काही झिपरिया झिपरिया नुसत्या शायनिंग बाज. पहिला येतो पाटलावाली टोपी
घालून नंतर ती टोपी काढून खाली टाकतो. अरे तुरा ना तू, तुला 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 तुऱ्याचा साज आहे का ना तो? मग तुझा तुरा शेवटपर्यंत डोक्यावर राहू दे का नाही? चुकीचं आहे का बरोबर आहे? हा नुसता तुरा साज काढून खाली टाकतो ना, जिकडे हॉलिवूड बसतो नंतर. म्हणून गवळण कशी आहे की कृष्णाने राधेवरती फक्त प्रेम केलं, तिला फिरवली, इथं तिथं कुंजवनात नेली, झाडावर नेली, बासरी वाजवायची शिकवली, नदीकाठी नेली, तिचे कपडे चोरले, बरोबर का नाही? सगळं करून झालं, पण लगीन केलं का हो? पण त्या राधेचं सुद्धा लग्न झालं होतं. मग याला भान नव्हतं, ह्यान कशाला प्रेमात पडायचं, मेलन कशाला गु खायचा? आता गवळण कशी आहे बघा, विषय कसा घेतलाय बघा. लई ठेवलीस भारी तू डुबी का तुझ्या डीपीची घेऊ पप्पी. आता बुवा इथे येऊन म्हणे हिच्या गालाला पप्पी मी कशाला घेऊ, हिचा मेकअप 1 किलो बरं. ते कसे माहिती का, ते माझी फक्त गवळण नाही ऐकत, ती गाणी पण ऐकतात. मी कुठल्या गाण्यावर बांधते ती चाली. आणि म्हणून अरे काना नुसता फिरवात तू होतास तिला. कुठे ठेवली बाई सगळ्याच बुवांना? तिथं आहेत का? तिथं आहेत काय? कुठं? तिकडे आहेत. हात वर दिसतोय? नाही ना, मोबाईल आहे. आई सणस, आई जाली मन जरा बाहेर आना. ओ जाना, जरा बाहेर आओ ना, थोडं तुम्हाला मुंह दिखाओ ना. ही गवळण ऐकल्यानंतर तुझं तोंड बघायला मला मजा येणार आहे रे. म्हणून अरे काना नुसता नुसता तू फिरवत होतास तिला. काय प्रॉब्लेम आहे? तुमच्या साड्या एवढ्या खराब होतात लगेच? मग काय होतं? पाय बसून दुखतात? वा, नाचून दुखतात तुमचे, बसून दुखतात. काय स्टॅमिना आहे तुमचा, ग्रेट. अरे काना नुसता फिरवत तू होतास तिला. अरे दोघांच्या प्रीतीचा डुलत होणार झुला. पण शेवटी काय झालं तुझ्या सोबत लल्ला. अरे तुझ्या प्रीतीचा झुला शेवटी संग किशोरा कसा र तुटून गेला. आणि म्हणून या नंदकिशोराचं लग्न काही राधेशी झालेलं नाही. मग नुसतीच मजा तू मारली सरा. आला बायको तिला नाही तू केली सरा. मग आता भोग तू सध्याची सजा. ज्यांना विषय माहिती ते हसतायत बघा कसे. सगळ्यांना विषय माहिती आहे ना? क्या बात आहे. कुछ बोलने की जरूरत ही नाही आहे. एक मोठ्या छोट्या गाडीची काही गरजच पडणार नाही. गवळण कशी त्याच्या काळजात घुसणार आहे बघा. अरे दुसरी समाजा तू मारली सरा. मग बायको तिला नाही तू केली सरा. आता भोग तू सध्याची सजा. आता भोग तू सध्याची सजा. असा कसर तू निर्लज्जा, असा कसर तू निर्लज्जा. नुसता पिऊन करतो समजा. असा कसर तू निर्लज्जा, नुसता पिऊन करतो
पर्सनली तुम्हाला काहीच म्हणायचं नाहीये, जे काय आहे ते गमतीशीरच विषय आहे. आणि आज खरंच या कार्यक्रमाला माझ्या माय माऊल्या शेवटपर्यंत राहाव्यात ही एकमेव माझी इच्छा आहे. कारण तुमच्या दुसऱ्या बारा मी बऱ्याचदा युट्यूबला पण बघितलेले आहेत, तुमचे मोजून 10-15 पब्लिक असतं, बाकी कोण राहत नाही. तर आज तसं होता का म्हणे, आज शेवटपर्यंत हे सगळं पब्लिक मला माझं तसंच पाहिजे. म्हणून वायफळ पण बोलले नाही आणि काटा पण काढला. याला म्हणतात शक्तितुरा, यालाच म्हणतात शक्तितुरा. आता बुवा येतील ना हंडी हे मी ते काढतील, तुम्ही काढा हो. दुसऱ्या बारीत मी पण आण काढल्याशिवाय राहत नाही. मग आण म्हणजे आण पाहू असं वेगळं काही नाही. असा कसर तू निर्लज्जा, असा कसर तू निर्लज्जा, नुसता पिऊन करतोस मजा. असा कसर तू निर्लज्जा, नुसता पिऊन करतोस मजा. पण नुसतीच डायलॉग बाजी गायकी
असेल तर तुझी गायकी पण दिसू दे लोकांना. म्हणजे कसं आहे बुवा पण बाबा थोडीच थोडं गायला बाईच्या असं कोणीतरी म्हणेल. बोलण्यात काय लहान पोरगा पण वायफळ बोलू शकतो. तू गायकीत आज तडजोड करून दाखवतात तुला मानला. आणि म्हणून अरे सामना म्हणजे सामना हा झालाच पाहिजे. आज शक्तिकरेच्या नियमानुसार स्तवन गण आणि गवळण झाल्यानंतर माझा प्रश्न बुवांना जो आहे लेखी स्वरूपात मी कधीच दिलेला आहे. आज पुन्हा इथे बोलून तो प्रश्न द्या यासाठी वेळ आपण घालवायचा नाहीये. पण इथे जमलेल्या माझ्या सर्व या चिपळूणच्या सर्व ज्ञानी लोकांसाठी प्रश्न माझा सांगते की विराट राजाच्या नगरीत विराटेश्वर नावाचे शिवमंदिर होते. त्या मंदिराची उंची किती, तेथे एक वृक्ष आहे, त्या वृक्षाचं नाव काय आणि त्या वृक्षाचं महत्व काय, असा माझा अगदी साधा सोपा आणि सरळ प्रश्न बुवांना आहे. आणि म्हणून अरे सामना म्हणजे सामना हा झालाच पाहिजे. शाहिरांनी एकमेकांवर शब्दाचा घाव हा केलाच पाहिजे. अरे आज हा रामपूर गाव सारा गजबजलाच पाहिजे. कारण किशोर सळस आणि तेजल पवार यांचा मुकाबला आज घासून झालाच पाहिजे. आता बुवा खूप गोड आहे, दिसायला पण एकदम स्मार्ट आहे, हँडसम आहे. फक्त त्याला तोंड उघडलं की गटार, तोंडात काही ना काहीतरी असतं सध्या कधी गुरी माती राखा तेवढी जर टाकली तर बाकी बुवा अप टू डेट एकदम चिकन आहे. हो बा एकदम चिकना बुवा आहे जोडीला आज. म्हणून गोड आहे ना. आणि शब्दाला शब्दाची तोड पाहिजे. नाचात बरोबरीची जोड पाहिजे. आणि चंदन बनवायला चंदनाचं खोड पाहिजे. आणि शक्ती तुला करताना समोर शाहीर या किशोर सारखा गोड पाहिजे. आणि म्हणून या गोड बुवासाठी पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला. पप्पी नाही आहे बुवासाठी झप्पी पण नाही पप्पी पण नाही. काय आहे ते बघा. अरे झाला या पागल कसा नीट वागला असा हा प्रेम रोग्या. बघा विषय कसे कसे लावते बुवांना. बुवा 100% या सगळ्या गोष्टीची तोड द्यायची आहे तुम्हाला. अरे झाला या पागल कसा नीट वागला असा हा प्रेम रोग्या. भिका मागतोस बाईकडं, भिका मागतोस बाईकडं. बुवा झाला या भीक माग्या, भिका मागतोस बाईकडं. बुवा झाला या भीक माग्या. स्वतःची पत्नी असून सुद्धा दुसऱ्या बाईकडे तू भीक मागतोस प्रेमाची. एवढा तुला प्रेम रोग झाला, एवढा तू रोगिष्ट झालास प्रेमाने, एवढा तू प्रेम रोग्या झालास. म्हणून मी एक म्हणते भीक मागतोय बाईकडे, भीक मागतोय बाईकडे. बुवा झाला या भीक माग्या, भीक मागतोय बाईकडे. बुवा झाला या भीक माग्या.
पलीकडं बुवा झालास भीक माग्या. बुवा, शास्त्र शुद्ध पद्धतीने माझी प्रथम फेरी केलेली आहे. तुम्हाला येऊन जे बोलायचंय ते बोला. असं समजू नका आज काय साठा घेऊन नाही आले. आज चांगला साठाला घातलोटा घेऊन आले तुमच्यावर फेकायला. त्याच्यामुळे माझी पहिली बारी मी इज्जतीत केलेली आहे. इज्जतीत तुम्हाला मान आणि सन्मान देऊन यानंतर या ठिकाणी मूर्तिकार सूरज बाबाशेठ पाटेकर यांच्याकडून सप्रेम भेट आलेली आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पण जशी बारी तुम्ही करणार नो डाऊट माझी दुसरी बारी एक्झॅक्टली तशीच असणार आहे. त्याच्यामुळे सर्व रसिक प्रेक्षकांनी राहायचं आहे. प्रथम फेरी संपली हे जाहीर करते आणि शाहीर किशोर सरस यांना त्यांच्या प्रथम फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देत आहे. धन्यवाद.